हाय मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आम्ही आज इळा घेऊन आलोय गहू सोंगायला आणि आमचा ह्यो बाळा नुसता मोबाईलमध्ये काड्या करीत बसतो। राजश्री ही आता गहू सोंगायला लागली, पण बाळा काही गहू सोंगत नाही। बाळा नुसता मोबाईलमध्ये काड्या करतो। बाळाकडे आहे 60,000चा ओप्पो रेनो मोबाईल, त्याच्यामुळे बाळा नुसता मोबाईलची फुगिरी दाखवतो। आणि बाळाचं आता लग्न करायचं आहे, पण बाळाला काही पोरगी भेटेना। तुमच्याकडे जर कुठं एखादी पोरगी असन तर आम्हाला कळवा। आणि आमच्या दाजीनं आता तिकडून एक मोठी थैली भरून आम्हाला बाजारातून खायला आणलंय। तर ते पण आपला दाजी आम्हाला आवाज द्यायला लागले, त्यांनी एक थैली भरून आम्हाला खायला आणलंय। तर आता ते आम्ही खाणार आहे। आता बघू काय आहे तर खायला। तर हे बघा शेवटी आमचे दाजी आलेत बाजारची मोठी थैली घेऊन आम्हाला खायला। मला वाटतंय एक तर भजी असेल, नाही तर मग काय नाही शिळे तुकडे बी असू शकते, पण बघू आता काय तर हे बघा थैली भरून आणली, पण वर तर नुसते तुकडे दिसायला लागले भाकरीचे। तर बघू आता कांदा पण दिसतोय। मला वाटतं दाजीनं बाजरीचे शिळे तुकडे आणि चटणी आणलेली आम्हाला खायसाठी। बाजाराला गेलते ते पण बाजारामध्ये त्यांना काही भेटलं नसेल कदाचित, असं वाटतं मला। दाजीनं हे पुरीला मुरकुलचे पुढे आणलेत खायला। ही आमची शिवकन्या पण पुढा खायला लागली आणि बाळा आला शेवटी एडिट करून शिळे तुकडे खायला। तर हे बघा चिवडा बिवडा आणलाय दाजींना खायला। आणि दाजी गावातूनच खाऊन पिऊन आलेले आहेत लय मोठं, त्याच्यामुळे दाजी आता निवांत बसलेत। आणि राजश्रीला लागली भूक, तर राजश्री आता बघू मला देते का तीच खाती, ते काही सांगू शकत नाही मी। पण बाई आता तेवढा पुडा खाऊन गच फुगणार आहे। आणि शेवटी बघा मला जिलेबीचा येडा भेटलेला आहे। शेवटी मला जिलेबी खायला भेटली। शेवटी मला पण जिलेबी खायला भेटली। आता मी जिलेबी खायला लागलो कुरुम कुरुम। आणि जिलेबी पण गोड आहे, एकदम भारी भारी आहे, गोड गोड। हे बघा राजश्री चिवड्याचं वाटप करायला लागली। तो दाजी दोघं लोक चिवडा घेऊन मस्त गुटुम गुटुम खायला लागले आणि मी इकडे एकलाच असा बसून राहिलो। हे बघा चिवडा किती आणलाय, पण राजश्रीचं मावर काही लक्षात नाही। मला एवढासा चिवडा द्याला याच्यामध्ये झाकण्यामध्ये। ते बारकील ठुलं राहू द्या। हे बारकीला आहे आणि ते बारकीला ठुलं त्यातले दाजी खायला लागले रे बाबा, काही खरं नाही रे भाऊ। बाईला पण चिवडा द्यालाय, बाईला एवढा मोठा मुरकुचा पुडा असून। तर हे बघा मित्रांनो, अंधार पडलेला आहे तरी पण दाजीन ते गहू सोंगायला लागलेत आणि राजश्री पण तिकडे गहू सोंगती। आणि ह्यो आमचा बाळा लाजतो, निस्ता लाजाळू ह्यो। याचं लग्न करून काही फायदा नाही, निस्ता लाजत राहतो त्यो। बाळा तोंड दाखव रे असं। याला एक पोरगी पाहता लग्न म्हणलं की लगेच बाळाने तोंड उघडलं, म्हणजे लग्नाचा किती उल्हास आहे बाळाला, पण काय करा बाळाला पोरगी काही भेटाना। हे बा आमचे दाजी लय कष्टाळू आहेत। दाजी सारखं कोणी कष्ट करीत नाही, लय मोकार कष्टाळू आहेत दाजी। बाळानं आणि मी एवढ्या सगळ्या पेंड्या बांधलेल्या आहे। बघा मी किती काम करतो, लय काम करतो मी पण। आणि तिकडून हे बघा तिकडून दिसते का आमचे मामा आलेले तिकडून, दिसतात का कसे आले ढेरी आलेत।